नुकताच एक सण होऊन गेला. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यात खूप दारू पिऊन मौज मजा केली. काही लोकांना यात समाधान वाटतं, याविषयी काही वाद नाही. पण आपल्यापैकी काही लोक असतात ज्यांना हे करणं थोडंसं चुकीचं वाटतं. त्याच्या समोर एक प्रश्न असतो की खरंच हे करणं गरजेचं आहे का? हा सणाचा दिवस आणि एक साधारण दिवस यात काय फरक आहे? मग या रिवाजासाठी स्वतःचे कपडे परिधान बदलून जमावात सामील होऊन त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे का? की यापेक्षा काही वेगळ्या प्रकारची मौज आहे जिथे दुसऱ्या दिवशी होणारा जो हँगओव्हर आहे तो येणार नसेल, जी करायला खिशातला एक पैसाही खर्चणार नाही आणि जिला परत परत रिफिल करायची गरज नसून ती एक स्थिर आणि खात्रीचा आनंद देणारी आहे, अशी कोणती मजा असू शकेल का? आजच्या या व्हिडिओ मधून आपण अशाच एका आनंदाविषयी बोलणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्हाला कशा प्रकारे खिशातला 1 रुपयाही खर्च न करता एकांतात एक परमसुख मिळवता येतं, जे तुमच्याकडून तुमचं वाईट नशीबही हिरावून घेऊ शकणार नाही, याविषयी पूर्ण स्पष्टता मिळालेली असेल. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बहुतांश लोक जी आत्मभोगात बुडालेली असतात किंवा अधूनमधून ते पूर्णपणे त्यात बुडून जात असतात, त्यांचा याविषयी एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, तो म्हणजे आयुष्य एकदाच येतं आणि या विषयात कोणतंच दुमत नाहीये. पण ही लोक जेव्हा आत्मभोगात जातात तेव्हा त्यापासून मिळणारा जो आनंद आहे हेच ते गृहीत धरत असतात. दुसऱ्या दिवशी होणारा जो हँगओव्हर आहे किंवा तत्सम होणारे जे दुष्परिणाम किंवा त्रास असतात याविषयी ते पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात. गेल्या रात्री कॉन्सर्टला जाऊन आल्यामुळे आता आज सकाळी उठून ऑफिसला जायला येणारा कंटाळा हा रोज पेक्षा खूप पटीने जास्त असतो आणि जेव्हा आपण आत्मभोगाची आणि त्यातून होणाऱ्या दुष्परिणामांची जर बेरीज केली तर शेवटी उत्तर हे 0 मिळतं. आनंद तर असाच असला पाहिजे ना की ज्याचा काही दुष्परिणामच होणार नाही, ज्याची परतफेड करायची काही गरजच नसावी, यालाच तर आनंद म्हणतात. पण इथे तसं होत नाहीये. आता यापुढे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ती ही की आज मला आत्मभोगातल्या गोष्टीमुळे एवढा आनंद मिळालेला असेल. एक काल्पनिक मापक धरूया की आज मला 10 लिटर आनंद मिळाला असेल, पण जर उद्या मी त्याच आत्मभोगाच्या वस्तूमुळे मिळालेला आनंद जर मी मापून पाहू तर तो 10 लिटर पेक्षा कमी झालेला असेल. म्हणून एखाद्या बार मध्ये लाईव्ह संगीत प्रोग्राम पाहण्याची सवय आता सवयीची झाल्यामुळे कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला गेल्याशिवाय तो थ्रिल सॅटिस्फाय होत नाही, त्या थ्रिलची पूर्तता आपल्याला मिळत नाही. मग अशा प्रकारे हळूहळू आपण एका चक्रात फसले जातो आणि दिवसामागे दिवस जात आपण रोज आणखी दुःखी बनू लागतो. एक साधारण सुखही मिळण्यासाठी आपल्याला महिन्याचा पूर्ण पगार देणं भाग पडतं आणि असं न केल्यास आपण नैराश्याकडे जाऊ लागतो. मग ती मजाच काय ज्याने हळूहळू आपण नैराश्याकडे जाणार असू. मग पुढच्या वेळी जेव्हा आपल्या मनात आयुष्य एकदाच येतं हा विचार येईल तेव्हा या बाबतीत विचार करणं खूप गरजेचं आहे. नंतर ती मजा न आल्यामुळे असा व्यक्ती बनणं जो नेहमी यानं त्या गोष्टीविषयी तक्रार करत असतो किंवा ज्याला आयुष्याविषयी कोणतीच कृतज्ञता नाही, असा व्यक्ती बनणं यात काहीच अर्थ नाहीये मित्रहो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या आत्मभोगाच्या जमावात सामील व्हायला आवडत नाही. मग काही लोक यांच्यासारखं अगदीच न दिसता त्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळं दिसणारही नाही याचीही खात्री ते घेतात. सेनेका म्हणतात, सगळे मौज मजा करत असताना या व्यक्तीला स्वतःच्या मनाला आनंदावर संयम ठेवण्याचे आदेश दिले पाहिजेत. तो त्यांच्यात जातोय पण त्या आलिशानपणाची मनाला भुरळ पडू दिली नाही पाहिजे, ज्याने फक्त उधळपट्टीच होते. जर त्यांनी असं केलं तर तो त्याच्या मनाच्या ताकदीचा खूप ठाम पुरावा देतो. सगळे प्रमाणाबाहेर दारू पिऊन उलट्या करत आहेत तेव्हा पूर्ण शुद्धीत राहणे ही खूप धाडसाची वाट आहे. यासोबतच ते म्हणतात की उधळपट्टी शिवायही सण साजरा करता येतो. जमाव काय करतोय याच्याशी आपल्याला काहीच संबंध नाहीये, पण आपण कोणतं आयुष्य जगतोय, कोणत्या वाटेवर जातोय आणि याचा शेवट काय आहे
हे तर आपल्या आयुष्याच्या संबंधित असलेली गोष्ट आहे ना. मौज मजेत सामील झालात आणि तिथे कमी प्रमाणात दारू प्यायलात तर हा तुमच्या संयमाचा सराव होईल ना. आता हे कमी प्रमाण किती आणि जास्त किती हे तुम्हालाच ठरवायचं आहे. आता यापुढे जाऊन जर तुम्ही दारू पिलाच नाहीत तर तुम्हाला किती आनंद होईल. तुम्ही एका इच्छेवर मात मिळवलेली असेल आणि या आत्मभोगासाठी लागणाऱ्या गरजांपासून तुम्हाला मुक्ती मिळालेली असेल. या आत्मभोगाचा पुरवठा करण्यासाठी तुम्हाला कुणाची गुलामी करण्याची गरज नाही. आवडीचं नसलेलं काम करण्यापासूनही तुम्ही मुक्त व्हाल. त्यामुळे याचा सराव तुम्ही नक्की करा. सेनेका आपल्या समोर एक निर्धार ठेवतात. मन खरंच किती दृढ आहे याची परीक्षा घेण्याचा. यात स्वतःसाठी काही कालखंड ठरवा जिथे आपण कमीत कमी खाऊनही समाधानी असू आणि अगदी जुनाट आरामदायी नसलेले कपडे घालू आणि स्वतःला विचारू की हेच आहे ज्याची मला भीती वाटते. सेनेका म्हणतात, जेव्हा नशिबाने आपल्याला सगळं काही दिलेलं असतं तीच वेळ असते जेव्हा आपण स्वतःला संकटासाठी तयार करायचं असतं. दैवाचे उपकार असताना व्यक्तीने स्वतःला नशिबाच्या प्रखर हल्ल्याविरुद्ध मजबूत केलं पाहिजे. युद्ध नसताना शांतीच्या काळात सैनिक पळायला जातो. कोणता शत्रू समोर नसला तरी युद्धाचे कुंपण बांधतो. जादा परिश्रमाने स्वतःला झिजवतो जेणेकरून जेव्हा खऱ्या परिश्रमाची गरज पडेल तेव्हा तो पुरेसा दणकट असेल. आता आपल्याकडे पैसा आहे, समृद्धी आहे. जरी असं वाटत नसलं तरी निदान खाणं, राहणं आणि कपडे तरी चिंतेबिना मिळतायत. मग नशीब एवढं चांगलं आहे तेव्हा कोणतीच उधळपट्टी न करता आपण कृत्रिम गरिबी निर्माण करून जर महिन्यातले असे काही दिवस काढू लागलो तर आपण त्या सैनिकासारखे पुरेसे दणकट होऊ. कुणी म्हणेल काय गरज आहे, तेव्हाच तेव्हा बघू. पण हा हल्ला सांगून होणार नाही. मग नशीब आणि तुम्ही यात विजयी तोच होईल ज्याने अधिक सराव केलेला असेल. कल्पना करा, एक अतिश्रीमंत व्यक्ती आहे ज्याचं जेवणही प्लॅटिनम धातूच्या प्लेटमध्ये येतं, ज्याला गाडीतून खाली उतरताच मखमली चादरी अंथरल्या जातात. त्याला आपल्यासारखं आयुष्य जगावं लागलं तर, किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन त्याला जर का कारावास झाला आणि जेलमध्ये त्याला अगदी मांडी घालून बसून झोपण्याची वेळ आली तर तो ते सहनच करू शकणार नाही. पण तेच जर एखादा भिकारी त्याच्या ठिकाणी असेल आणि जर त्याला ही शिक्षा झालेली असेल तर तो ती सहन करू शकेल का? कारण त्याने याचा सराव आधीच केलेला आहे. मग या दृष्टीने जर या गोष्टीकडे आपण पाहिलं तर असं दिसून येतं की या श्रीमंत व्यक्तीने अतिश्रीमंतीत राहणं हे त्याचं एक प्रकारचं व्यसनच झालं ना, ज्याला परत परत पूर्तता करणं म्हणजेच रिफिल करणं गरजेचं होतं. आता यापुढे एक सराव लक्षात घ्या जिथे हा अतिश्रीमंत व्यक्ती महिन्यातील काही दिवस वेगळी काढतो आणि या दिवसात तो अगदीच शिळी भाकर खातो आणि थंडीत कुडकुडत जमिनीवर मच्छरांनी घेरलेल्या जागी बिना फॅन बिना एसीचं झोपत असेल तर तो ही कृत्रिम शिक्षा भोगून जेव्हा घरी परत जाईल तेव्हा त्याला कळेल की ज्या संपत्ती जाण्याला मी एवढं घाबरतो ती गेल्यावरही मी जगू शकेल. सेनेका म्हणतात, जर एखाद्याने संकटाच्या काळात घाबरू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला वेळेआधी त्याचं प्रशिक्षण द्या. आता याचा अर्थ चुलीवरची मिसळ खाणे किंवा एखाद्या विलेज थीम हॉटेलमध्ये जाऊन जेवणे असा नाही होत. सेनेका म्हणतात, या गोष्टी श्रीमंतीचा वैताग आल्याने आत्मभोगात केल्या जातात. तुमचं जेवण खरं खुरं असू द्या. सेनेका म्हणतात, घोंगडी पोत्याची भाकर जाडी भरडी असू द्या, जेणेकरून ही कर्मणूक नसून खरी खुरी कसोटी असेल. याने ते म्हणतात की कमी पैशात पोट भरणं आपल्याला उत्साही वाटेल. आपल्याला हे समजेल की नशिबाच्या मदतीशिवायही आपण चिंतेपासून मुक्त होऊ शकतो. आता यात एक वाक्य ज्याने मला खूप गंभीर विचार करायला भाग पाडलं होतं ते हे होतं की अगदी वाईट नशीबही पुरेसा पुरवठा देतो ज्याने आपल्या गरजा पूर्ण होतात. किती महान वाक्य आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की अगदी कारावास होऊन तिथे मच्छरांमध्ये जगणं किती वाईट आहे, पण तिथेही आपल्यासाठी करायला काहीतरी काम असतं. तिथेही अर्धपोटी का होईना, घाणेरडं का होईना, पण अन्न असतं. नशीब तुम्हाला उपाशी पोटी जरी मारत असेल तरी श्वास घ्यायला हवा तरी असते. सेनेका म्हणतात की ही गोष्ट या विचाराने करू नका की ही कोणती महान गोष्ट आहे, तर यासाठी करा की ही गोष्ट लाखो गरीब लोक रोज करत असतात आणि स्वतःला नशीबवान
समजा की या गोष्टी आपण कोणत्या जबरदस्ती शिवाय करतोय. मग हे सोपं वाटल्यावर आपल्याला समजेल की हे नेहमीच सहन करणं हे अधूनमधून सहन करण्या इतकंच सोपं आहे. सेनेका म्हणतात, आपण गरिबीला आपला साथीदार बनवू, जेणेकरून जेव्हा दैव धोका देईल तेव्हा आपण पूर्ण सज्ज असू. जर आपल्याला माहित असेल की गरिबी ही किती विचारात न घेण्याजोगी क्षुल्लक गोष्ट आहे, तर आपण समृद्धीतही कमी चिंतित असू. आता हाच सराव एपिक्युरस देखील करायचे, पण ते तर आत्मभोगाचं समर्थन करणारे तत्वज्ञानी होते. पण ते का करायचे हेही समजून घ्या. आता यापूर्वी ज्याचा उल्लेख झाला की आपल्याला आत्मभोगातलं 10 लिटर सुख मिळवण्यासाठी आपल्याला एवढं करावं लागेल, तर असा गरिबीतला सराव केल्यावर आपलं तेवढंच करून 10 लिटर सुख, 10 लिटर आनंद मिळण्याऐवजी आता आपल्याला 15 लिटर आनंद मिळू लागेल, 20 लिटर आनंद मिळू लागलेला असेल. आपण जी ती आनंदाची पातळी होती हिला थोडंसं खाली आणलेलं असेल. ह्या गरिबीच्या सरावात भाकरीच्या वाळलेल्या तुकड्यात काही आनंददायी जरी नसलं तरी यातून आपलं पोट भरू शकतं. या गोष्टीमुळे जो आनंद आपल्याला मिळतो ही गोष्ट खूप आनंदाची आहे. सेनेका याला म्हणतात स्वतःला त्या स्तराला नेणं ज्याला कोणतंही प्रतिकूल नशीब नष्ट करू शकत नाही. यानंतर ते म्हणतात, कुणीच देव मिळवण्यासाठी पात्र नाही जोपर्यंत तो संपत्तीची दखल घेणे सोडणार नाही. संपत्ती ठेवण्यास मनाई नाही, ती ठेवताना निडर बनावं हीच याचना आहे. हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकाल की तुम्ही तिच्या शिवायही आनंदी असू आणि तिच्याकडे ती कधीही नष्ट होणारी गोष्ट आहे असं बघाल. तर मित्र हो, तुम्ही या सरावातून आयुष्याचा खरा आनंद मिळवण्याचा प्रयत्न नक्की कराल अशी अपेक्षा मी करतो. धन्यवाद.